Hello. Yes, ma'am. Yes, ma'am. I am audible to all. Yes, ma'am. Screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So in this lecture, we discuss the chemical instability of So in that first is the oxidation. Okay. आता तुमचं जे इमर्शन प्रिपेअर करत असता त्यामध्ये काय असतं की ऑइल असतं, फॅटी मटेरियल असतं जे काही ॲनिमल पासून किंवा व्हेजिटेबल्स जास्त म्हणजे हर्बल प्रोडक्ट प्लांटचं जे असतं त्याला काय म्हणतात हर्बल. ओके. आणि ॲनिमल पासून म्हणजे ॲनिमलचं जे काही घेतलेलं असतं अवयव त्याच्यातील फॅट तर त्याच्यापासून इमल्शन म्हणजे इमल्शन मध्ये ते ऍड केलं जातं. ओके. तर हे कशासाठी म्हणजे हे जे काही ॲनिमल पासून किंवा व्हेजिटेबल ओरिजिन पासून घेतलेले जे मटेरियल असते ते काही ऑक्सिडेशनला एक त्याचं ऑक्सिडेशन लगेच होतं. मग ते कशामुळे होतं ऑक्सिडेशन तर ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन ऍटमॉस्फेअर मधील जे ऑक्सिजन आहे ते आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जे काही ऍटमॉस्फेअर मधील मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामुळं त्याचं ऑक्सिडेशन होतं. तर आता हे ऑक्सिडेशन आपल्याला कमी करायचं. ऑक्सिडेशन मुळे काय होतंय ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होतं केमिकली इनस्टेबल जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत किंवा जे एक्सपिएंट इमर्शन मध्ये केलेले आहेत ठीक आहे. तर हे कमी कसं करायचं रिड्युसिंग एजंट काय होतं की ऍटमॉस्फिअर मधील जे काय ऑक्सिडेशन होतं ऍटमॉस्फिअर मधील जे ऑक्सिजनमुळे जे ऑक्सिडेशन होते ते कमी होतं प्रिव्हेंट होतं. ओके. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम साठी काय केलं जातं अँटी मायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह किंवा अँटी मायक्रोबियल एजंट त्यामध्ये ऍड केले जातात. आय एम ऑडिबल टू ऑल. जे ऑनलाईन जॉईन झाले त्यांना आवाज येतोय का माझा? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Yes, ma'am. दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक. तर अँटी मायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये ऍड केले जातात. ते काय करतात प्रिव्हेंट करतात जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे जे काही त्याची केमिकली इनस्टॅबिलिटी होते किंवा ऑक्सिडेशन होते मायक्रो ऑर्गॅनिझम ते प्रिव्हेंट करतात. ओके. नेक्स्ट आहे त्यामध्ये बघा मायक्रोबियल कंटामिनेशन. आता हे काय आहे बायफिजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे इमर्शन. ओके. म्हणजे काय आहे हे लिक्विड इमर्शन आहे आणि लिक्विड इमर्शन मध्ये लिक्विड डोसेस फॉर्म आहे. तर लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. तर इथे काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटामिनेशन होतं जेव्हा इमल्शन आपण ओपन करतो किंवा लिक्विड प्रिपरेशन आहे जेव्हा आपण ते ऍडमिनिस्टर करण्यासाठी ते ओपन करतो तेव्हा त्याचे कंटामिनेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. ओके. त्याच्या स्टोरेज जेव्हा ते स्टोअर म्हणजे स्टोरेज जे काही असतं पॅकिंग करण्याच्या वेळेस स्टोअर करण्याच्या वेळेस म्हणजे बॉटलमध्ये ते फिल करताना ओके एखाद्या तर ते कंटेनर मध्ये ते प्रिपेअर केले जात असेल आणि त्यानंतर तुम्हाला ते कशा म्हणजे एका छोट्या छोट्या बॉटलमध्ये ते
तुम्हाला अवेलेबल होतं. तर त्या बॉटलमध्ये फिल करताना थोड्या का प्रमाणात होईना तो एरिया ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. ओके, त्यावेळेस एक कंटामिनेशन होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर जेव्हा आपण ऍडमिनिस्टर करण्याच्या वेळेस ती बॉटलचं टोपण उघडतो, तेव्हा एक कंटामिनेशन. आणि मॅन्युफॅक्चरिंग करताना जर काय जे काही फार्मासिस्ट त्यामुळे जे प्रिपेअर करतात तर त्यांच्या हाताचं किंवा ते ग्लोव्हज यूज करत असतील, पण त्यावेळेस जर झालं तर हे कंटामिनेशन चान्सेस 3 वेळेस होतात. हे मॅन्युफॅक्चरिंग, त्यानंतर ते काही कंटेनर मध्ये फिल करताना आणि जेव्हा ते आपण ऍडमिनिस्टर करण्याच्या वेळेस ते कंटामिनेशनचे चान्सेस जास्त असतात. आता ह्यामध्ये ऑकर्स बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्या नावातच कळतंय मायक्रोबियल कंटामिनेशन म्हणजे हे कशामुळे होते, मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये होते. दे अफेक्ट ऑन द फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ द प्रोडक्ट कॉझिंग सच प्रॉब्लेम्स. म्हणजे जे काही फिजिओकेमिकल म्हणजे फिजिकली पण चेंजेस होतात, जे काही फिजिकल स्टॅबिलिटी आहे म्हणजे ऑर्डर, त्याची टेस्ट असते, ओके, स्मेल असेल तर ते, आणि केमिकली म्हणजे त्याच्या केमिकल जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याच्या केमिकल स्ट्रक्चर वरती पण त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात की इट इज अफेक्ट ऑन द फिजिओकेमिकल प्रॉपर्टी. आता ह्या कोणकोणत्या तर काय प्रॉब्लेम क्रिएट करतात ते, गॅस फॉर्मेशन तयार करते, त्यानंतर कलर आणि ओडर चेंज करतात. ओके, तर त्या प्रिपरेशन मध्ये इमल्शन मध्ये काय होतं की गॅस प्रोड्यूस होतो, हे मायक्रोबियल ग्रोथ मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कंटामिनेशन, आणि जे काही त्याचं ओडर असेल, टेस्ट असेल, त्या प्रिपरेशनचं ते चेंज होत आहे. ओके, देन हायड्रोलिसिस ऑफ द फॅट अँड ऑइल, जे काही फॅट किंवा ऑइल त्या इमल्शन मध्ये आपण घेतलेला आहे तर त्याचं हायड्रोलिसिस होतं. ओके, देन पीएच चेंज इन ऍक्वियस फेज, जे काय ऍक्वियस फेज आपण त्यामध्ये वापरलेले आहे वॉटर, तर त्याचं काय होतं की पीएच चेंज होतं आणि त्यामुळे काय होतं की ब्रेकिंग ऑफ द इमल्शन म्हणजे काय होतं की 2 फेजेस सेपरेट होतात. ओके, ऑइल आणि वॉटर. तर ह्या इफेक्ट केमिकल इन्स्टॅबिलिटी मध्ये मायक्रोबियल कंटामिनेशन मुळे होतो. नेक्स्ट, ठीक आहे. त्यानंतर ऍडवर्स स्टोरेज कंडिशन. स्टोरेज कंडिशन मध्ये बघा की increasing the temperature then the increasing the rate of the creaming. Increasing the temperature means decrease the viscosity and increasing the टेम्परेचर वरती खूप फॅक्टर आहे त्याचा रिलेटेड आहे. म्हणजे टेम्परेचर जसं चेंज होईल तसं त्याचं विस्कोसिटी चेंज होते, त्यानंतर सेडिमेंटेशन चेंज होतंय, त्यानंतर आपोआप विस्कोसिटी चेंज झाला का त्याचा रेट ऑफ रिलीज चेंज होतोय. त्यानंतर हे ह्यामध्ये काय आहे ऍडव्हर्स म्हणजे क्रीमिंग पण त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, म्हणजे त्याची डेन्सिटी, विस्कोसिटी चेंज झाली का त्याची डेन्सिटी चेंज होते, आणि डेन्सिटी चेंज झाली का जे काय त्याचं रिलेटेड फॅक्टर आहेत तर त्यांना म्हणजे ते पुढे हळू म्हणजे चेंज होत राहतात. म्हणजे मेन काय आहे आपलं टेम्परेचर, स्टोरेज कंडिशन, त्याच्यावरती कितीतरी हे परिणाम होते बघा स्टॅबिलिटी वरती. The increasing the temperature means increasing the rate of the creaming to fall the apparent viscosity of the continuous state. Okay, म्हणजे बघा decrease their viscosity and increase the rate of their creaming formation. समजते? Then increasing the temperature means increase the kinetic motion of the both dispersed droplet. म्हणजे दोन जे फेजेस आहेत ऍक्वियस आणि म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल जे फेज आहे इमर्शन मध्ये, तर दोन्हीचं कायनेटिक मोशन त्या ड्रॉपलेटची, दोन्ही ज्या फेज आहेत तर त्या दोन्हीच्या ह्याची कायनेटिक मोशन इन्क्रीज होते ड्रॉपलेटची. ते काय त्यामध्ये ड्रॉप्स लिक्विड असेल तर त्याच्या काय होतं की कायनेटिक मोशन इन्क्रीज होते, आणि त्याचबरोबर इमल्सिफाइंग एजंट जे आपण ऍड करतो तर त्याची पण कायनेटिक मोशन इन्क्रीज होते, आणि त्याचा इंटरफेस त्या दोन्हीच्या वेळेस काय होतं की त्याची कायनेटिक मोशन इन्क्रीज झाल्यामुळे त्याचं कोॲग्युलेशन होतं. इमल्सिफाइंग एजंट सर्टन अमाऊंट मध्ये त्यामध्ये काय होतं की त्याचं कोॲग्युलेशन. म्हणजे काय होतं की इन्क्रीज द टेम्परेचर, फर्स्ट पॉइंट मध्ये काय आहे, इन्क्रीज द रेट ऑफ
flaming is causes by the falling their viscosity of the continuous phase. म्हणजे continuous phase ची viscosity कमी होते. Okay. Then increase the temperature. Second point बघा, increase the temperature, increase the kinetic motion of the both the dispersed droplet आणि also the emulsifying agent. आणि त्याच्यामुळे काय होतं की coagulation फॉर्म होतं. ओके, इमल्सिफाइंग एजंटचं पण दोन्ही फेज मधील जे इमल्सिफाइंग एजंट कुठे ऍब्सॉर्ब होतं, इंटरफेसला. ऑइल आणि वॉटरचं जे इंटरफेस असतं त्याच्यामध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं. ओके, आणि त्याचं पण काय होतं की कायनेटिक मोशन स्टार्ट होतं आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे तो तिथून बाहेर पडतो. जे ऍब्सॉर्ब झालेलं असतं ते बाहेर पडतं आणि त्याचं जे काही लार्ज अमाऊंट सर्टन कंडिशन मध्ये असं होतं की म्हणजे प्रत्येकच इमर्शन मध्ये असं होतं असं नाही, पण कधी कधी त्याचं पण कोॲग्युलेशन. देन आता हे झालं जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा. आता टेम्परेचर तुम्ही लो कराल किंवा फ्रीजिंगला ते इमर्शन ठेवाल तेव्हा काय होतं की फ्रीजिंग ऑफ द ऍक्वियस फेज विल प्रोड्यूस आईस क्रिस्टल्स. ओके, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावरती पण त्याचा परिणाम होतोय, जास्त इन्क्रीज झाल्यानंतर. ओके, आणि जेव्हा ते फ्रीजिंगला ठेवलं जातं इमर्शन, ओके, फ्रीजर मध्ये ठेवलं जातं तर त्यावेळेस काय होतं, जे काही ऍक्वियस फेज आहे तर त्याचं काय होतं की आईस क्रिस्टल मध्ये ऍक्वियसचा आईस मध्ये कन्वर्ट होतं आणि आईस क्रिस्टल फॉर्म होतं. देन सर्टन इमोग्लॅन्ड्स मे ऑल्सो प्रिसिपिटेट ऍट द लो टेम्परेचर. काही इमल्सिफाइंग एजंट असतात ते लो टेम्परेचरला त्याचं प्रिसिपिटेशन होतं. Then growth of the microorganism causes the deterioration. So the essential to project from the ingress on microorganism during the manufacturing, storage and the use. Okay. आता ह्यामध्ये बघा ऍडवर्स कंडिशन टेम्परेचर जास्त आहे तिथे पण म्हणजे कूल ऍट ड्राय प्लेस. स्टोर्ड ऍट cool and dry place. It is not stored in freezer. आणि स्टोरेज कंडिशन असे ठेवायची किंवा ते पॅकिंग असं करायचं की जेणेकरून ते मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस किंवा स्टोरेजच्या वेळेस किंवा त्याच्या युजेसच्या वेळेस त्याचं मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन होऊ नये. ओके, आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन झाल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे. लास्ट पॉइंट बघितलं काय काय होतं, म्हणजे त्याची ग्रोथ इन्क्रीज होते आणि ग्रोथ इन्क्रीज झाल्यावर काय होतं, मायक्रोबियल कंटॅमिनेशन होतं. बरोबर आहे, पण त्याच्यामुळे काय होतं, हा हा अजून गॅस प्रोड्यूस होतो. ओके, त्याचं ऑर्डर आहे, कलर आहे तो चेंज होतो. म्हणजे त्याचा फिजिकल जे काही स्टेट आहे त्याच्याच बरोबर त्याच्या केमिकल स्टेट वरती पण त्याचा अफेक्ट होतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट घ्या. आता हे आपण काय बघितलं लास्ट लेक्चर मध्ये आणि आताच्या लेक्चर मध्ये काय बघितलं आपण, फिजिकल इनस्टॅबिलिटी. ओके, किंवा स्टॅबिलिटी प्रॉब्लेम ऑफ इमल्शन. आता काय बघणार आहोत, ओव्हरकम ऑफ स्टॅबिलिटी प्रॉब्लेम ऑफ इमल्शन. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट कोणता आहे, फ्लॉक्युलेशन. ओके, तर प्रेझेन्स ऑफ हाय चार्ज डेन्सिटी. जेव्हा त्यामध्ये फ्लॉक्युलेटिंग एजंट ऍड करायचे ज्याच्यावरती चार्जेस असणार आणि ते चार्जेस काय करते की एकमेकांपासून ते पार्टिकल्स लांब करते. ओके, सो हाय एनर्जी बॅरियर त्यामध्ये प्रोड्यूस करते आणि रिड्यूस द इन्सिडेंस ऑफ द फ्लॉक्युलेशन. ओके, जे काही फ्लॉक्युलेशन होते ते कमी करते. रिड्यूस द इन्सिडेंस ऑफ फ्लॉक्युलेशन. The presence of high charge density on the dispersed
ड्रॉपलेट जे काय डिस्पर्स ड्रॉपलेट म्हणजे आता काय इमल्सिफाइंग एजंट किंवा फ्लॉक्युलेटिंग एजंट ह्यामध्ये ऍड केले जातात त्याच्यावरती एक चार्जेस असतात. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ते कशावर ऍब्सॉर्ब होतात ते सरफेस ऑफ जे काही ड्रॉपलेट डिस्पर्स ड्रॉपलेट असतात त्याच्यावरती तो चार्ज येतो आणि जेव्हा लाईट चार्जेस असतात तेव्हा त्याचं काय होतं रिपल्शन होतं आणि रिपल्शन झाल्यामुळे काय होतं ते एकमेकांपासून दूर राहतात म्हणजे ते फ्रीली डिस्ट्रीब्युटेड होतात ते जवळ होत नाही त्याचं फ्लॉक्युलेशन होतं किंवा ते फ्लॉक्स त्यापासून त्याचे फॉर्मेशन होतं. ओके, आणि त्यामुळे काय होतं की जी काही इमर्शनची स्टॅबिलिटी आहे ती मेंटेन राहते. हा फ्लॉक्युलेशनचा जो काही प्रॉब्लेम आहे फ्लॉक्युलेशन मुळे काय जी इन्स्टॅबिलिटी तयार होते इमर्शन मध्ये तर ह्याच्यामुळे ते काय केले जाते ओव्हरकम केले. नेक्स्ट आहे क्रीमिंग. ओके, क्रीमिंग मध्ये बघा रिडक्शन ऑफ द ग्लोब्युल साइज बाय युझिंग द इफिशियंट होमोजेनायझर म्हणजे काय जी काही पार्टिकलची साईज आहे ती कमी केली जाते बाय युझिंग इफिशियंट होमोजेनायझर. होमोजेनायझर मीन्स व्हॉट आपण हा पॉइंट आधी पण बघितलाय ना homogenizer in the method of preparation of emulsion. That what? Which method? Auxiliary method. ऑक्झिलरी मेथड मध्ये काय आहे की होमोजेनायझर हे apparatus यूज केलेला आहे कशासाठी रिड्युसिंग द Increase rain. हा मग ते increase the quantity of emulsion कशी होणार decreasing their Particle size. ग्लोब्युलची जी काही साईज आहे ते कमी करा. ग्लोब्युलची साईज जेव्हा कमी होते तेव्हा ते रिडिस्पर्स म्हणजे फ्रीली डिस्पर्स होतात. ओके, जर त्याची साईज मोठी असेल तर ते काय होतं की त्याचं I'm audible to all? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Hello? Yes, ma'am. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण घेतोय इन्क्रीजिंग द विस्कोसिटी ऑफ कंटिन्युअस फेज बाय युझिंग द विस्कोसिटी इम्पार्टिंग एजंट म्हणजे काय ज्याच्यामुळे काय होतं की विस्कोसिटी इन्क्रीज होते. जसं की वेटिंग एजंट डिस्पर्सिंग एजंट. ओके, वेटिंग एजंटमुळे काय होतं की त्याची डिस्पर्सिंग एजंटमुळे पण त्याची काय होते विस्कोसिटी इन्क्रीज होते आणि ते पार्टिकल काय होतात की फ्रीली रिडिस्पर्स होतात. ओके, प्रॉब्लेम ऍड कर. ठीक आहे, ह्या पुढे नंतर कधी ऍड केले जाणार नाही. 2:30 वाजले.
पूर्ण लेक्चर होईपर्यंत तुम्ही जर ऍड होत राहिला तर तुम्हाला काय समजेल का आणि किती डिस्टर्ब होत इथं. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम म्हणजे क्रीमिंगचा जो प्रॉब्लेम कमी करायचं हे आपण बघतो ना. तर त्यामध्ये त्याची एक तर त्याची ग्लोबुलची साईज कमी करा. ओके, देन नेक्स्ट आहे ते त्याची विस्कोसिटी इन्क्रीज करा बाय ऍडिंग द इम्पार्टिंग किंवा विस्कोसिटी इनहान्सिंग एजंट, ज्याच्यामुळे काय होतं की विस्कोसिटी इन्क्रीज होते बाय रिड्युसिंग द डेन्सिटी डिफरन्स बिटवीन टू फेजेस. तिचा डिफरन्स आहे वॉटर आणि ऑइल. ओके, ह्याच्या डेन्सिटी मध्ये डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स कसा कमी करता येईल असे काही एजंट असतात ते दुसरे जे त्याची डेन्सिटी कमी, जसे इमल्सिफाइंग एजंट आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असतं की हेड असतं ते पोलार असते, टेल आहे ते नॉन पोलार आहे, म्हणजे ते ऑइलला अटॅच होतं आणि पोलार भाग आहे ते वॉटरला आणि त्याचे मिक्स केले जातं आणि त्याची डेन्सिटी समान ठेवली जाते. तर जो काही डिफरन्स आहे डेन्सिटी मध्ये तो रिड्यूस करायचा. ओके, देन बाय कंट्रोलिंग द डिस्पर्स फेज कॉन्सन्ट्रेशन, जे काही डिस्पर्स फेज आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल करायचं. ठीक आहे, देन बाय स्टोरिंग इन कूल प्लेस और ऍट द लो टेम्परेचर. आता हाय टेम्परेचरला आपण बघितलं काय होते, त्याचं विस्कोसिटी डिक्रीज होते आणि त्याचं क्रीमिंग इन्क्रीज होते, त्यानंतर कायनेटिक मोशन इन्क्रीज होते. ओके, आणि त्यामुळे काय होतं की इमल्सिफाइंग एजंट्स पण त्यामध्ये कायनेटिक मोशन इन्क्रीज होते आणि कोॲग्युलेशन फॉर्म होतं. त्यानंतर लो टेम्परेचरला किंवा फ्रीजिंग च्या टेम्परेचरला जरी ठेवलं, ओके, म्हणजे इथं बघा कूल प्लेस और लो टेम्परेचर असं दिलं, इथं फ्रीजिंग दिले का, 8 रेफ्रिजरेटर असं दिलेलं नाही. ओके, तर हे रेफ्रिजरेटर मध्ये फ्रीज करून ठेवायचं नाही, फक्त कूल टेम्परेचरला. ओके, फ्रीज मध्ये ठेवायचं नाही, फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे काय होतं की आईस क्रिस्टल त्यामध्ये फॉर्म होत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे, कोॲग्युलन्स. ओके, तर ह्यामध्ये काय होतं की बाय ऍडिंग द कोॲग्युलन्स कसं कमी करायचंय, बाय ऍडिंग द सफिशियंट अमाउंट ऑफ इमल्सिफाइंग एजंट and passing the product through the proper emulsifying machinery. Okay, तर इमल्शन प्रिपेअर करण्याच्या पण इंडस्ट्रीमध्ये काय असतं का, मशीन असतात. ओके, प्रत्येक तुम्ही टॅबलेट करायची मशीन असते, तुमचे कॅप्सूल करायच्या मशीन असतात. तर तुम्हाला काय डोसेस फॉर्मच्या वेळेस मी त्या डायग्राम दाखवल्या होत्या कॅप्सूल तयार करायचा, आठवतात का, हार्ड जिलेटिन कॅप्सूल आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. ते कसं तयार होतंय, ते आपोआप कसं त्यामध्ये डीप होतंय, पुढे पास होतंय, त्यानंतर ते कटिंग, ते जे काही सगळं असतं ते मशिनरी करतात. ओके, फक्त त्या मशिनरी ज्या असतात त्याचं मेंटेनन्स ठेवायचं काम कोणाचं असतं, ह्युमन्स असतं, फार्मास्युटिकल असतं. ओके, तर हे काही इमल्शन प्रिपेअर होतं म्हणजे असे कंटेनर्स असतात मोठे मोठे किंवा मशिनरी असतात, त्यामध्ये फक्त काय करतात की फार्मासिस्ट तुमचे जे काही इन्ग्रेडियंट आहे आपल्याला किती प्रिपेअर करायचे आहे त्यानुसार किती वेट त्याचं घ्यायला लागणार, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असेल, एक्सेपियंट्स असेल, सॉल्व्हंट सिस्टीमचे असेल, ते फक्त त्यामध्ये ऍड करतात आणि जे मग त्यामध्ये सगळं ऑटोमॅटिकली त्यामध्ये हे जे काही सॉफ्टवेअर असते ते ऑटोमॅटिक असतात, त्यामध्ये फक्त प्रोग्राम द्यायचा की जे काही तुमचा स्टरिंगचा रेट असेल, स्टरिंग टेम्परेचर किती ठेवायचं आहे, ठीक आहे, त्यानंतर कुठल्या इन्ग्रेडियंट नंतर कुठले, म्हणजे ते एक साचे असतात. ओके, त्यामध्ये फक्त ते फिल करायचं आणि आपोआप ह्या टायमिंग नंतर तो ऍड करायचा आहे, किती ऍड करायचा, स्लोली ऍड करायचं असेल तर त्याला ते प्रोग्राम दिलेले असतात, मग ते ऑटोमॅटिकली ते ऍड होत राहतं आणि जे काही टेम्परेचर असतं त्याचं टेम्परेचर स्पेसिफिक ठेवलेलं असतं. आता 20 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 30 डिग्री सेल्सिअस असेल तर तिथे प्रोग्राम दिला जातो 30 डिग्री सेल्सिअस. ओके, मग त्या टेम्परेचर ते मेंटेन ठेवतं मशिनरी आणि ते काय तुमचं इमल्शन प्रिपेअर होतं आणि प्रिपेअर झाल्यानंतर काय होतं की ते तुम्ही ते बघितलं असेल युट्यूबला कंटेनर फिल करताना. ओके, बघितले, जसं शॅम्पूचं असेल, चॉकलेटचं असेल, तसंच इमल्शनचं की ते काय होतं की त्यामधून हॉपर असतात किंवा कंटेनर असते ज्याला की खाली एक स्मॉल आउटलेट असते आणि कंटेनर खालून पास होत राहतात आणि त्यामध्ये फिल केले जातात, त्याला लेबल लावली जाते, ते ऑटोमॅटिकली प्रोसेस म्हणजे काय असतं, मशिनरी असतात. ओके, तर हे काही सफिशियंट बाय ऍडिंग द सफिशियंट अमाउंट ऑफ इमल्सिफाइंग product to the proper जे काही इमल्सिफाइंग
जी काही मशीन असते तर ह्याच्यामुळे ते काही कोॲग्युलेशन कमी होतं. जे काही इमल्सिफाइंग एजंट ऍड करायचं आहे सफिशियंट अमाऊंट मध्ये केल्यामुळे काय होतं की ते डिस्पर्स राहतं. ओके, आणि त्यामुळे त्याचं कोॲग्युलेशन होतं. ड्युरिंग द प्रिपरेशन द ऍडिशन ऑफ द इमल्सिफाइंग तर कोॲग्युलेशन कशामुळे होतं किंवा ते प्रिपरेशनच्या वेळेस इमल्सिफाइंग एजंट आपण ऍड करतो. बिकॉज ऑफ यूज ऑफ रॉंग इमल्सिफाइंग एजंट हे कोॲग्युलेशनची ऍक्टिव्हिटी होते. लूज इट्स ऍक्टिव्हिटी विथिन द शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ओके, तर मग तुम्ही सिलेक्ट करताना बरोबर इमल्सिफाइंग एजंट की ज्याची ऍक्टिव्हिटी लॉंग, प्रत्येक इमल्सिफाइंग एजंटची ऍक्टिव्हिटीचा पिरियड एक ठरलेला असतो. ओके, 2 वर्ष 3 वर्ष किंवा मग ते तुमचं जर प्रिपरेशन जर 2-3 वर्षासाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर कोणता इमल्सिफाइंग एजंट त्यामध्ये ऍड केला पाहिजे किंवा त्याचं सिलेक्शन कशावरती असतं की कोणतीही सॉल्व्हेंट सिस्टीम आपण ऍड करतोय. ओके, ऍक्वियस असेल किंवा नॉन ऍक्वियस असेल तर ते आपण कोणती सॉल्व्हेंट सिस्टीम घेतो त्याच्यावरती, त्याचबरोबर जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट घेतो, एक्सेपेंट जे घेतो झाले पाहिजे. तर त्याच्याबरोबर जेव्हा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल दुसरे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतील तर त्याचं रिएक्शन व्हायला नाही पाहिजे, फॉर्म मध्ये पाहिजे. ओके, तर हे सिलेक्शन वरती होतं. आणि मग जर मोस्टली जर ते रॉंग इमल्सिफाइंग एजंट असेल तर त्याची काय कमी पिरियड मध्येच त्याची ऍक्टिव्हिटी लूज होते आणि कोॲग्युलेशन फॉर्म होतं. तर सिलेक्शन करताना पण त्याची सेल्फ लाईफ आणि त्याचबरोबर त्याचं हे चेक म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये ते सोल्युबल आहे तर हे पण चेक करायला पाहिजे. ओके, नेक्स्ट घ्या. नेक्स्ट बघा, ब्रेकिंग ऑर द immersion. Screen is visible to all? Yes, ma'am. त्यामध्ये बघा ब्रेकिंग आहे. Yes, ma'am. ब्रेकिंग आहे. ओके, बाय इनकॉर्पोरेटिंग द मोर इमल्सिफाइंग एजंट. तरी ब्रेकिंग आणि क्रॅकिंग. ब्रेकिंग म्हणजे काय, तेच ब्रेकिंग किंवा क्रॅकिंग ह्याला म्हणले 2 फेजेस तयार होतात. ओके, आणि त्या इरिव्हर्सिबल असतात. आता आपलं सेडिमेंटेशन असेल, क्रीमिंग असेल किंवा जे फ्लॉक्युलेशन होते ते कसं आहे, रिव्हर्सिबल आहे. ओके, हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि ब्रेकिंग मध्ये काय होतं ते इरिव्हर्सिबल असतं. ओके, म्हणजे ते एकदा का त्याच्या 2 फेजेस तयार झाल्या का ते परत फॉर्म मध्ये ते येत नाही. ओके, तर ब्रेकिंग कसं कमी करायचं तर बाय इनकॉर्पोरेटिंग द मोर इमल्सिफाइंग एजंट. इमल्सिफाइंग by controlling the temperature at which emulsion is kept. टेम्परेचर कंट्रोल करायचं किंवा कूल प्लेसला ठेवायचं, लो टेम्परेचरला ठेवायचं. बाय कंट्रोलिंग द डिस्पर्स फेज कॉन्सन्ट्रेशन. क्रीमिंग मध्ये आहे तेच ओव्हर सेम आहेत बघा. जसं इमल्सिफाइंग एजंट त्यामध्ये जास्त ऍड करा, तसंच ब्रेकिंग मध्ये जास्त ऍड करा. त्यानंतर टेम्परेचर कंट्रोल करा, डिस्पर्स फेजचं कंट्रोल, फेजचं कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल करा. देन नेक्स्ट बाय ऍडिंग द करेक्ट इमल्सिफाइंग एजंट. जसं आपण बघितले कोॲग्युलन्स मध्ये जर ते रॉंग इमल्सिफाइंग एजंट जर ऍड केलं तर त्याच्यामुळे काय होतं की त्याची ऍक्टिव्हिटी शॉर्ट पिरियड मध्येच लूज होते आणि मग त्याचं काय होतं की कोॲग्युलेशन फॉर्म होतं. मध्ये पण हे चान्सेस असतात. तर हे कंट्रोल कसं करायचं किंवा प्रिव्हेंट कसं करायचं ब्रेकिंग, तर जास्त अमाऊंट मध्ये इमल्सिफाइंग एजंट ऍड करायचं आहे. त्यानंतर कमी टेम्परेचरला ते ठेवायचे. त्यानंतर डिस्पर्स फेजचं कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल करायचे आणि by adding the correct emulsifying agent. Okay, the next is त्यामध्ये बघा 4th पॉइंट आहे फेज इन्व्हर्जन. आता फेज इन्व्हर्जन म्हणजे
फेज कन्व्हर्जन म्हणजेच काय? फेज इन्व्हर्जन म्हणजे फेज कन्व्हर्जन आणि फेज कन्व्हर्जन म्हणजे काय? फेज चेंज का? समानार्थी शब्द सांगताय का मला? त्याचा अर्थ काय? ओडब्ल्यू इमल्शन असला आणि त्याच्यामध्ये ऑइल घातलं, ऍड केलं तर ते. हॅलो मॅम. हॅलो. हा बोला मॅडम. ओडब्ल्यू इमल्शन असला आणि त्याच्यामध्ये ऑइल ऍड केलं तर ते ओडब्ल्यूच्या जागी डब्ल्यू होणार. दिस इज फेज इमल्शन, फेज कन्व्हर्जन. ओके, तर WO इमल्शन असं नसतं मॅडम, W बाय O इमल्शन, W बाय O इमल्शन त्याला असं म्हणतात. ओके, किंवा मग असं जर तुम्हाला लॉंग फॉर्म घ्यायचा असेल, वॉटर इन ऑइल किंवा ऑइल इन वॉटर, हे खूप मोठं होते ना, ते शॉर्ट फॉर्म O बाय W, W बाय O. पण WO किंवा OW असं म्हणायचं नाही, तर W बाय O, O बाय W. ओके, ठीक आहे, गुड. अजून कुणाला माहित आहे का फेज इन्व्हर्जन, फेज कन्व्हर्जन किंवा चेंज ऑफ फेज? समजले सगळ्यांना? ओके, तर हा जो प्रॉब्लेम आहे फेज कन्व्हर्जनचा, तर तो कसा मिनिमाइज करायचा? बाय कीपिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिस्पर्स फेज बिटवीन दॅट 30 to 60% storing of the emulsion in cool place. Okay, by using the proper emulsifying agent in that adequate concentration, म्हणजे काही प्रॉपर त्यामध्ये emulsifying agent ऍड करायला लागणार आहे आणि जे काही प्रिपरेशन आहे, ओके, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन, जे काही डिस्पर्स फेजचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला मेंटेन करायला लागणार आहे 30 ते, आणि जे काही इमल्शन जे प्रिपेअर केलेलं आहे ते कूल प्लेस मध्ये आपल्याला ठेवायला लागणार. एक मेन गोष्ट त्यामधील ते कूल प्लेसला ठेवायचं आहे. ओके, देन नेक्स्ट त्यामध्ये ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ इमल्सिफाइंग एजंट ऍड करायचं, म्हणजे सफिशियंट किंवा मोर अमाऊंट मध्ये. ओके, आणि तिसरं आहे ते जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे डिस्पर्स फेजचं ते ठेवायचं 30 ते 60% मध्ये. ओके, तर ह्या 3 गोष्टी केल्यामुळे काय होतं की फेजचं कन्व्हर्जन मिनिमाइज होतं, प्रिव्हेंट होतं. फर्स्ट त्यामधील ते केप ठेवायचं आहे, स्टोर ऍट अ कूल प्लेस. देन नेक्स्ट इज द add the adequate amount of emulsifying agent, and third is the जे काय डिस्पर्स फेजचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते 30 ते 60%, 30 to 60% ह्यामध्ये मेंटेन ठेवायचं. आणि हे 3 गोष्टी केल्यानंतर काय होतं की फेज इन्व्हर्जनचे चान्सेस कमी होत आहेत किंवा मिनिमाइज होतात. ओके, तुम्हाला कळते? रोल नंबर 21 ना. ठीक आहे, त्यानंतर मायक्रोबियल कंटामिनेशन. आता मायक्रोबियल कंटामिनेशन जे इन्क्रीज झालं, इन्स्टॅबिलिटी होते किंवा फिजिको केमिकल इन्स्टॅबिलिटी होते, तर हे चान्सेस कमी कसं करायचंय? ऍड द केमिकल एजंट दॅट विल बी ऍक्ट स्पेशल. ओके, प्रिझर्वेटिव्हचं काम काय असतं किंवा अँटी मायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह त्याचं काम काय असतं? किल द मायक्रो ऑर्गॅनिझम और प्रिव्हेंट मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, देन कंटामिनेशन ऑफ द पॅराहायड्रॉक्सी बेन्झोएट. हे काय एक्झाम्पल दिलेत बघा प्रिझर्वेटिव्हची. पॅराहायड्रॉक्सी बेन्झोएट 0.1% to 2% of methyl ester, 0.02% to 0.05% of propyl ester. Okay, it is a frequently used for this purpose. ओके, म्हणजे हे कशाचे एक्झाम्पल आहेत? प्रिझर्वेटिव्हची, जे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ स्टॉप करते, प्रिव्हेंट करते. ओके, आणि किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, ह्यामध्ये असे प्रिझर्वेटिव्ह ऍड करायचे जेणेकरून ते दोन्ही मध्ये सोल्युबल पाहिजे बरं का. प्रिझर्वेटिव्ह शुड बी ॲडिक्वेटली सोल्युबल इन बोथ फेजेस. ओके, जे काय ऑइल आणि ऍक्वेस फेज आपण मिक्स करतोय तर त्यामध्ये दोन्ही मध्ये ते
मिसेबल पाहिजे. ओके. If not more than one type of preservative should be used, one for the oil phase or the one for the aqueous phase. असं व्हायला नाही पाहिजे. तर जे काही प्रिझर्वेटिव्ह आपण घेतो ते दोन्ही मध्ये त्याची सॉलिडिटी असली पाहिजे, ऑइल मध्ये पण आणि aqueous फेज मध्ये पण. असं नाही की ऑइल साठी वेगळा आणि aqueous साठी वेगळा. If the emulsifying agent and other ingredient of the formulation should not form the complex with the preservative. जे काही emulsifying agent किंवा म्हणजे आपण असं प्रिझर्वेटिव्ह सिलेक्ट करायचं की ज्याचं टॉक्सिक इफेक्ट किंवा कॉम्बिनेशन किंवा कॉम्प्लेक्स फॉर्म होणार नाही. जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे किंवा जे एक्सापियंट आपण ऑलरेडी म्हणजे इम्पॉर्टंट आहे किंवा इमल्सिफाइंग एजंट त्यामध्ये ऍड करतो, तर त्याच्याबरोबर त्याचं कॉम्प्लेक्स किंवा टॉक्सिक इफेक्ट तयार होणार नाही. ओके. इनकॉम्पॅटेबल म्हणजे त्याचं स्टेबल असला पाहिजे, नॉन टॉक्सिक असला पाहिजे, त्याचे रिएक्शन इंटरफेअर होणार नाही की जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याच्या ऍक्शन कुठे इफेक्ट होणार नाही. ओके. मग ह्याचं काय काम आहे प्रिझर्वेटिव्हचं? फक्त जी काही ग्रोथ होते मायक्रो ऑर्गॅनिझमची ची स्टॉप करायची, प्रिव्हेंट करायची आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम किल करायचं, हेच एवढं काम. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त त्याचा रोल कोणताही नाही, म्हणजे त्याचा अफेक्ट जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचे ऍक्शन आहे त्याच्यावरती होणार नाही. ज्याची काय ऍक्शन असेल ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटची. ओके. जे काही इमल्शन फॉर्म मध्ये दिलं जातं. ओके. म्हणजे ते ट्रीटमेंट जर ती लिव्हर वरती एखादा डिसीज झाला असेल आणि त्याच्यावरती त्याचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचा काय रोल आहे, तर तो काही डिसीज आहे तो त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्याचा. ओके. तो त्या काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचा रोल आहे त्याच्यावरती त्याचा काहीच परिणाम होणार नाही, इंटरफिअर होणार नाही. म्हणजे जे काय आपण एक्सेप्ट हेच नाही फक्त प्रिझर्वेटिव्ह नाही तर फ्लॉक्युलेटिंग एजंट असेल, त्यानंतर सस्पेंडिंग एजंट, इमल्सिफाइंग एजंट. म्हणजे सस्पेंडिंग एजंट आपण सस्पेन्शन मध्ये वापरतो, पण जे काही लिक्विड प्रिपरेशन मध्ये जे काही एक्सेपियंट आपण यूज करतो, ओके, फ्लॉक्युलेटिंग एजंट किंवा डोसेस फॉर्म मध्ये जे एक्सेपियंट यूज करतो ते कसं असतात, इनर्ट असतात. इनर्ट असतात म्हणून त्याला काय म्हणतात, एक्सेपियंट म्हणतात. म्हणजे त्याचे ऍक्शन ते फक्त म्हणजे काय ऍक्शन आहे, जो काही त्याचा रोल आहे प्रिझर्व करण्याचा किंवा कलरिंग एजंटचा कलर देण्याचा, स्वीटनिंग एजंटचा स्वीटिंग टेस्ट देण्याचा, तर तोच फक्त रोल तोही करतो. आणि जो काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तर त्याच्या रोल मध्ये ते इंटरफिअर करत. ओके, समजलं? त्यानंतर नेक्स्ट घ्या. मिसलेनियस. ओके. मिसलेनियस मध्ये काय, care must be taken to protect the emulsion against the deterioration caused by the light, temperature in box freezing and thawing. Okay. तर टेम्परेचर मुळे किंवा लाईट मुळे जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं डिटोरेशन होतं, त्याचं केमिकल स्ट्रक्चर असतं ते चेंज होतं आणि ते केमिकल इनस्टॅबिलिटी होते केमिकली. ओके. तर हे प्रिव्हेंट कसं करायचं, तर ते त्याचं काय स्टोरेज कंडिशन असेल, इट इज अ पॅक्ड इन or it is a store in airtight, it is a well, काय storage condition, it is a store in well closed airtight container. पण जर लाईट रेजिस्टन्स असतील तर त्याला कोणते कंटेनर आपण यूज करणार, आंबर कलरचा, जे काही बघा त्याच्यामध्ये. ओके. तर ते काय होतं की लाईट रेजिस्टन्स होतं आणि टेम्परेचर म्हणजे लाईट जर त्यामधून पास झाली नाही तर आपोआप थोडं काय होईना पण टेम्परेचर वरती त्याचा परिणाम होतो. आता फेज इन्व्हर्जन कसं कमी करायचं हे पण बघा, आपण हे बघितलंय ना. तर यामध्ये बघा डायग्राम दिले, इमल्शन, फर्दर ऍडिशन ऑफ इंटरनल ड्रॉपलेट फेज.
आणि फेज कन्व्हर्जन होते. नेक्स्ट म्हणजे O बाय W टाइप ऑफ इमर्शन असेल तर W बाय जे काय आता त्यामध्ये बघा ऑरेंज कलरचं जे काय कंटिन्युअस फेज दिसते आणि व्हायोलेट कलरचे फर्स्ट इमेज मध्ये व्हायोलेट कलरचे ड्रॉपलेट्स दिसते, तर त्याचं कन्व्हर्जन फेज आहे ते व्हायोलेट कलरचे आणि ड्रॉपलेट आहे ते ऑरेंज कलरचे त्यामध्ये दिसते. ओके, तर म्हणजे हे काय झालं फेज कन्व्हर्जन. आणि ते मिनिमाइज कशाने करायचंय, जे काय डिस्पर्स फेज आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 30 ते 60% ठेवायचं आणि इमर्सिफाइंग एजंट त्यामध्ये प्रॉपर ऍड करायचे आणि स्टोअर करायचे. नेक्स्ट घ्यायचं युजेस ऑफ इमर्शन. ओके, केमिकल इंडस्ट्रीमध्ये काय यूज असते. ओके, कॅटॉनिक अनायनिक जे टाइप्स आहेत इमर्सिफाइंग एजंटचे किंवा त्या इमर्शनचे. सो अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात. त्यानंतर अनायनिक लो टॉक्झिसिटी, ॲबिलिटी ऑफ इंजेक्शन डायरेक्टली into the body. Okay, compatibility with many drug ingredients. Next, Gamal. Then agriculture used as a delivery vehicle for the insecticides, fungicides and the pesticides. Okay, जे काही हे ऍग्रिकल्चर मध्ये जे केमिकल यूज केले जातात कीटकनाशक, तर ह्या इमर्शन फॉर्म मध्ये ते त्याचं प्रिपरेशन केलं जातं. ओके, then allows the chemical to be the effectively diluted and provide improve the sprayability. म्हणजे ते काय केलेलं असतं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये दिलेलं असतं बघा कीटकनाशक आणि त्याचं म्हणजे 50 ml असते 100 ml म्हणजे त्याच्या क्वांटिटीवरती ते मेजर केलं जातं आणि ते मग परत वॉटरने डायल्यूट केलं जातं आणि मग ते परत फवाराच्या मार्फत स्प्रे मार्फत ते काय केलं जातं पिकावरती मारलं जातं फवारलं जातं. माहितीये का? तर ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं इमर्शन फॉर्म मध्ये असतं. ओके, आणि ते कॉन्सन्ट्रेशन फॉर्म मध्ये दिलं जातं. ह्याचा एक यूज काय कॉन्सन्ट्रेशन फॉर्म मध्ये दिल्याचा की स्टोरेज कंडिशन म्हणजे त्याची काही कमी होते, आपल्याला कमी लागतं. ओके, म्हणजे कमी कंटेनर मध्ये तुम्हाला जास्त ही मिळतं. बरोबर आहे, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही अप्लाय करता ते कशात असतं की डायल्यूट फॉर्म मध्ये असतं ऍग्रिकल्चर मध्ये, डायल्यूट फॉर्म मध्ये असतं. आणि ते मग तुम्ही काय करता की 100 ml जर ते हे दिलं असेल कंटेनर दिला असेल तर त्यातलं तुम्हाला समजा 5 ml 10 ml 20 ml 25 ml किती लागायचं असेल तर ते तुम्ही घेता आणि परत मग त्याचं 500 ml 1000 ml असं त्याचं डायल्युशन करून मग ते प्रिपेअर करता आणि मग ते पूर्ण शेतामध्ये हे करता. ठीक आहे, घ्या पुढे. ओके, त्यानंतर कॉस्मेटिक. Allow the dilution of active ingredient to the optimal concentration. Okay, and delivery vehicle for the many hair and skin conditioning agent. जे काही कॉस्मेटिक जेल्स असतील किंवा स्किन्स असतील लोशन म्हणजे जे काही कॉस्मेटिक असतील जे इमर्शन फॉर्म मध्ये असतील तर त्याचं हे व्हेकल म्हणजे
ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याचं डायल्युशन साठी ते अलाउ करतो. जे हेअरचे कॉस्मेटिक्स असतील, हेअर जेल, हेअर अजून काय हेअर ऑइल, शॅम्पू, अजून स्किन साठी कोणकोणते असतात? लोशन्स, क्रीम्स, कोल्ड क्रीम, अजून स्प्रे मध्ये. हा, तर हे इमल्शन फॉर्म मध्ये दिलेलं असतं. ओके, मध्ये बघा एक्झाम्पल दिले हेअरचं, हेअर कंडिशनर. ओके, देन सर्फॅक्टंट टेक्नॉलॉजी reduce the flammability. Benefits over the solvent continue. वॉइस नाही येते. Hello. Reduce the odor of flammability. Reduce the odor and flammability. Okay. Flammability means what? माहित आहे का? Flammability means what? ऑनलाईन लेक्चर करतात ते काय आहे? Flammability means flame means what? म्हणजे त्याचं व्होलेटाईल नेचर किंवा ते आग लागते त्याला. जसं अल्कोहोलला लगेच बघा, अल्कोहोलच्या जर जवळपास आपण आग जर नेली ते काय होतं की ती पेट घेतं. Okay, benefits over the solvent containing system because of that flammability. Then paints and inks. Example काय आहे त्यामध्ये? Paint and ink. Okay, then next घ्या. Food मध्ये many foods product are in the form of emulsion. Okay, त्यामध्ये एक्झाम्पल बघा मिल्क हे पण काय आहे? इमल्शनचा फॉर्म आहे. नॅचरली ते काय असतं? इमल्शन फॉर्म मध्ये असतं मिल्क. Then salad dressings, breads and other sauces, dessert, topping, peanuts, butter and ice cream. हे कशामध्ये फॉर्म असतं? इमल्शन मध्ये असतं. Then next आहे ते fire extinguishing. At extinguishing fire on small thin layer spills flammable liquid. Okay, fire एक्सटिंग्विशिंग मध्ये काय केलं जातं की हे इमल्शन फॉर्म मध्ये ते असतं आणि थिन लेअर असतं स्पिलचं ऑफ फ्लेमेबल लिक्विड. नेक्स्ट घ्या. फार्मास्युटिकल ऍप्लिकेशन कोणकोणते आहेत बघा. त्यामध्ये it covers the unpleasant taste, increase the absorption rate. Okay, then topically emulsion are washable, having the acceptable viscosity, less greasy. Then control drug release. What is meant by control drug release? Okay, then increase the bioavailability, protection of the thermolabile drugs and reduce the patient variability. म्हणजे जे काही टेम्परेचरला अफेक्ट होतात. ओके, म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम कशावर होणार? त्याच्या स्टॅबिलिटीवरती होणार. नेक्स्ट घ्या. स्टोरेज कंडिशन आता तुम्हाला माहिती आहे. स्टोर ॲट कूल प्लेस. ओके, इट इज placed in amber color bottle. Okay, depending on the use, emulsion should be packed in the suitable container. Okay, for oral use, and oral use साठी it is a well-filled bottle having the airtight closure. म्हणजे it is the closed in airtight container. Okay,
Then light resistive, it is packed in the amber colored bottle. Okay. Then for the viscous emulsion, wide mouth म्हणजे जसं तोंड मोठं आहे. ओके. देन लेबल ऑन द इमल्शन म्हणजे स्टोरेज पॅकिंग म्हणजे ते पॅक कसं करायचं हे झालं स्टोरेज इथपर्यंत. पॅकिंग मध्ये काय येतं तुमचं लेबलिंग येते. लेबल वरती काय काय तुमचं पाहिजे त्याचं मेन आहे ते शेक वेल बिफोर यूज. त्यानंतर त्याचं नाव. ओके. फॉर एक्सटर्नल यूज हे काय डायरेक्शन फॉर एक्सटर्नल यूज ओनली. परत ते चिल्ड्रन पासून अवे कीप करा. त्यानंतर त्याचे प्रोडक्ट नेम असेल मॅन्युफॅक्चरिंग त्याची कॅटेगरी युजेस. ओके. तर हे त्या लेबल वरती आलं पाहिजे. त्यानंतर मेन आहे ते इट इज क्लिअर मेन्शन काय केलं पाहिजे की फॉर एक्सटर्नल यूज ओनली. इट इज स्टोर इन कूल प्लेस नॉट इन रेफ्रिजरेटर. ओके. हे मेन आहे रेफ्रिजरेटर. लो टेम्परेचरला ठेवा आणि जी काही स्टॅबिलिटी आहे प्रिपरेशनची ती मेंटेन. ओके. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉइंट बघू. तर प्रेझेंट ही तुमची एक मिनिट पुन्हा सेंड मीटिंग चालूच आहे बघा. मला स्क्रीनशॉट घेऊन पाठवायचं.